नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचे ग्राउंडचे मार्क विद्यार्थ्यांना काय केले की समजवण्यात आलेले आहेत, कळलेले आहेत. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला मी सांगेल की याच्यामध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क पडत आहेत, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय ट्रेंड आहे, म्हणजे किती विद्यार्थ्यांना मार्क पडल्यानंतर ते लेखीसाठी पात्र होऊ शकतात. या सगळ्यांचं आपण काय करत डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर बघाल तर एक ग्राउंड रिपोर्ट जी आहे ती 20 तारखेची आहे. त्याच्यानंतर ना आपण 21 तारखेची ग्राउंड रिपोर्ट बघूयात. ऍक्च्युली रिफ्रेश करतो. ही 21 तारखेची आहे. ही 20 तारखेची आहे, 19 तारखेची. दोन्हीच आपण काय करूयात की डिस्कस करूयात. पहिलं तर 20 तारखेचे बघू. तर तुम्हाला जर बघाल इथं यांनी काय केलं की ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर ना या टायमिंग दिलेलं आहे, कधीपासून सुरुवात झाली होती आणि त्याला किती मार्क पडलेले आहेत. त्याच्यानंतर ना 100 मीटर रनिंगचं टायमिंग किती मार्क भेटलेले आहेत, त्याच्यानंतर ना शॉर्टपुटचा मीटरमध्ये किती वेळ गेला आणि किती मार्क भेटले आहेत. अशापैकी त्यांनी काय केलं की 50 पैकी हे मार्क त्यांना दिलेले आहेत. तर तुम्ही जर पाहाल याच्याकडे तर बघा की आता या पेजवरती आय थिंक 25 आहेत. तर त्याच्यामध्ये एक विद्यार्थी आणि 2 विद्यार्थी असे त्यांना 40 पेक्षा जास्त आहेत. बाकी जर बघाल तर 30 पेक्षा आणि 30 ते 40 याच्यामध्ये तुम्हाला मोजकेच विद्यार्थी भेटतील. बाकी विद्यार्थी 30 पेक्षा कमीच आहेत. तर 25 मध्ये जर तुम्ही पकडाल ऍव्हरेज नुसार तर एक 5% विद्यार्थी जसे आहेत त्यांना 40% पेक्षा जास्त, 5 आणि 5 पेक्षा जास्त पकडा तुम्ही. नॉर्मली जर सगळ्या सीट जर बघितल्या तर तुम्हाला एक 5 ते 10% भेटतील ज्यांना 40% पेक्षा जास्त आहेत. त्याच्यानंतर 30 ते 40 मध्ये तुम्हाला कमी विद्यार्थी भेटतील आणि 20 ते 30 मध्ये तुम्हाला जास्त विद्यार्थी येतात या सीटमध्ये भेटतील. तुम्हाला जर बघाल बघा 40 पेक्षा जास्त 1, 2 त्याच्यानंतर ना 2 विद्यार्थी आहेत. 25 पैकी 2 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर इथे बघाल तर तुम्हाला 40 पेक्षा जास्त एकही विद्यार्थी नाहीये. म्हणजे 5% आहे, 5% पेक्षा कमीच पकडाल. आणि 30 पेक्षा पण जास्त तुम्हाला जास्त नाही. 1, 2, 3 त्याच्यानंतर बघाल 4, 5, 6, 7, 8 विद्यार्थी आहेत आणि 9 विद्यार्थी आहेत. तर बघा जर ऑलमोस्ट जर बघा 33% 30% विद्यार्थी तुम्ही पकडाल 25 की इथे एवढे म्हणजे तर 30 ते 33% विद्यार्थी आहेत ज्यांना 30 ते 40 मध्ये मार्क आहेत. बाकी विद्यार्थी कमी त्याच्यापेक्षा कमी आहेत. म्हणजे तुम्ही बघा 50% विद्यार्थी आहेत ते 30% पेक्षा कमी मार्कावरती हे आहेत. हे 20 तारखेची झाली. त्याच्यानंतर 21 तारखेच्या ग्राउंडमध्ये जर बघितलं तर ऑलमोस्ट इथे 21 तारखेचे ग्राउंड आहे. तर याच्यामध्ये जर बघाल तर तुम्ही 40 पेक्षा जास्त एक विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर बघा या 2 विद्यार्थी आहेत. तर 25 ची सीट आहे ही. 2 विद्यार्थी आहेत त्यांना 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्क आहेत. त्याच्यानंतर इथे बघितलं तर तुम्हाला हार्डली दिसेल 1, 2, 2 विद्यार्थी आहेत म्हणजे 3 विद्यार्थी आहेत. तर असेच 2-3, 2-3 म्हणजे तुम्ही पकडा की कमीत म्हणजे 5 ते 10% पकडा. 10% असतील कारण पुढच्या तारखेचं यायचे आहे. तुम्हाला 30% पेक्षा 30 पेक्षा जास्त जर बघाल तेही तुम्हाला कमीच म्हणजे 20 ते 30% विद्यार्थी भेटतील तुम्हाला ज्यांना 30 पेक्षा जास्त मार्क आहेत 30 ते 40च्या दरम्यान. बाकी 50 म्हणजे बाकीचे जे राहतील विद्यार्थी त्यांना 30 पेक्षा कमीच मार्क आहेत तुम्हाला बघाल तर काही विद्यार्थ्यांना हे आहे. हे 27 शीट आहेत. ऍक्च्युली मी अनालिसिस केलेलं आहे ऑलरेडी याच्यावरती सगळ्यात गेलेलं आहे. तर हे ऍव्हरेज नुसार सांगितलेलं आहे मी. हे एक शीट सगळ्या बघितलेल्या आहेत. त्याच्यानुसार सांगत आहे की काय कंडिशन आहे विद्यार्थ्यांची. बघा तुम्हाला बघाल 28, 28, 26 इथं 30 आहे. म्हणजे हा 30 ते 20 म्हणजे 21 ते 30 ते 40 मध्ये येतो. त्यानंतर हा 20 ते 30 मध्ये येईल. 20 ते 30, 20 ते 30 त्याच्यानंतर ना बघा इथे 20 ते 30, 30, 30 ते 40, 10. तर तुम्ही बघा तर मार्क विद्यार्थ्यांना जास्त नाहीत. त्यामुळे जो कट ऑफ आहे लेखीचा तो कमी लागणार आहे. म्हणजे ग्राउंडचा कट ऑफ लेखी लागणार. तुम्हाला जर सिलेक्शन पाहिजे असेल तर तुमचं सगळं डिपेंड आहे तुमच्या लेखी परीक्षेवरती. लेखी परीक्षेला जास्त मार्क घ्या तुम्हाला सिलेक्शन नक्की भेटेल. तर हे अनालिसिस होतं 20 आणि 21 तारखेचं ज्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की की विद्यार्थ्यांना मार्क किती पडत आहेत, काय ट्रेंड वगैरे आहे सगळ्या मार्कांचा डिस्कस केलेला आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.